श्री कृष्णाय नमः. देव जेव्हा आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आपल्या अगदी जवळ माणूस बनून येतो, तेव्हा आपण त्याला ओळखतो का? या श्लोकात परमेश्वर स्वतःच आपल्या भक्तांवर एक भावनात्मक आक्षेप घेत आहेत. विश्वाचा स्वामी म्हणतोय, अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. म्हणजे बघा, मी तुमच्यासाठी आलो, तुमच्यासारखा झालो, तुमचं दुःख जवळून पाहिलं आणि तुम्ही काय केलं? हा तर माणूस आहे असं म्हणून माझा अनादर केलात, माझ्या प्रेमाची किंमत केली नाही. हा श्लोक देवाची वेदना आहे. विचार करा, जेव्हा तुमचा सर्वात जवळचा मित्र तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठं करतो, पण जर तुम्ही त्याला बोलून हिणवलं, तेव्हा त्याला कसं वाटेल? भगवंताचे मानवी रूप ही त्यांची आपल्यावरील असीम आणि निस्सीम कृपा असते. आपण त्या कृपेची खोलीच जाणू शकत नाही, म्हणून ते आपल्याला मूढ म्हणतात. हा जगताचा आधार, भूतमहेश्वर, सर्व भूतमात्रांचा ईश्वर आहे. बाह्य पात्र म्हणजेच वेश पाहतो, पण त्या पात्रात भरलेलं अनंत ब्रह्मांडाचे चैतन्य विसरतो. भगवंताचा परमभाव जो सच्चित आनंद आहे ते जाणत नाही, म्हणून मूढ आहोत. त्यांच्या अवतार लीला न समजून रूपात अडकतो आणि स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. तो फक्त मानव नाही, तो सर्व सृष्टीचा अधिष्ठाता आहे. जो भक्तिभावाने पाहतो त्याच्यासाठी तो सर्वत्र उपस्थित आहे. श्रीकृष्ण शरणं मम.